महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेला आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, प्रतीक्षा लागलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झालेला आहे, आता तशाच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे। ही सर्वात मोठी आणि शेतकरी बांधवांसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो आता बघा, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाबाबत आता एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, काही तांत्रिक अडचणींमुळे जो काय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जो काय राखलेला होता, त्याच्या वाटपाला आता प्रशासकीय थरावरती सुरुवात देखील झालेली असून पहिल्या टप्प्यात म्हणजेच की 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा निधी जमा होण्यात देखील सुरुवात झालेली आहे। आता सर्वप्रथम ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर का 20 जून रोजी पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालेला असेल, तर आता तुम्हाला अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देखील आज जमा होणार आहे। आता सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो बघा, सर्वात अगोदर तुम्हाला ही महत्वाची बातमी जाणून घ्यायला मिळेल। कारण जर का तुम्हाला पीएम किसान योजनेचा सुद्धा 23वा हप्ता अजूनही भेटलेला नसेल, तर व्हिडिओ तुम्ही देखील नक्की शेवटपर्यंत बघा। जर का तुम्हाला नमोचा 9वा हप्ता देखील मिळालेला नसेल आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता देखील मिळालेला नसेल, तर तुम्ही व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा। आणि तुम्हाला जर का पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकरी बांधवांनो भेटलेला असेल आणि नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तरी देखील नमोचा हप्ता केव्हा जमा होणार याकरिता व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पाहत चला। कारण की शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओ मध्ये तुम्हाला खूप महत्वाची माहिती या ठिकाणी जाणून घ्यायला मिळेल। आता पहा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे 20 जून रोजी 2000 रुपये जमा झाले आहेत, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे देखील 2000 रुपये जमा होणार आहेत। राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला पीएमचा हप्ता मिळालेला आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून देखील हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत। आता त्यामुळे तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार आहे, तुम्हाला कोणती कामे करायची आहेत नमोचा हप्ता मिळवण्यासाठी, त्याचबरोबर असे बरेच शेतकरी बांधव आहेत त्यांच्या खात्यावरती अजून पीएम किसान योजनेचा हप्ता देखील जमा झालेला नाही, त्यांना काय करायचं आहे आता मी सविस्तरपणे सांगणार आहे। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे, तुम्हाला कोणती कामे करायची आहेत हप्ता मिळवण्यासाठी। तर पहा, आता तुम्हाला जर का पीएम किसान योजनेचा हप्ता भेटलेला असेल, आता तुम्ही नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्ही यासाठी पात्र कसे असणार आहात ते अगोदर समजून घ्या। त्यानंतर तुम्हाला सांगतो पीएमचा हप्ता ज्या शेतकरी बांधवांना भेटला नाही त्यांनी नेमकी काय करावे। तर बघा, आता तुम्हाला जर का पीएमचा हप्ता भेटलेला असेल, त्याचबरोबर तुमची ई-केवायसी आधार बँक खात्याशी लिंक असेल। बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असते, अशा शेतकरी बांधवांना नमोच्या हप्त्यापासून वंचित राहतात। त्यामुळे पीएमचा जरी तुम्हाला हप्ता भेटलेला असेल, तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल, तर तुम्ही ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करा। नाहीतर तुम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी केलेली असेल, तर तुम्ही अद्याप देखील तुम्ही या योजनेसाठी नमोच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून 2000 रुपये रक्कम जमा करण्यामध्ये येईल। त्याचबरोबर दुसरं काम म्हणजे आधार बँक खात्याशी लिंक असणे। असे बरेच शेतकरी बांधव आहेत ज्यांचं आधार बँक खात्याशी लिंक नाही। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे, तुमचं सुद्धा आधार बँक खात्याशी लिंक आहे का हे एकदा नक्की चेक करा। आणि जर का तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असेल, तर तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। तुम्हाला पीएमचा हप्ता भेटलेला असेल 20 जून रोजी, म्हणजेच की काल तुमच्या खात्यावरती पीएमचा हप्ता जमा झालेला असेल, तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील 9वा हप्ता जमा होणार आहे। केव्हा जमा होणार आहे नमोचा 9वा हप्ता हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे। त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा। आता मी तुम्हाला सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी देखील सांगणार आहे। त्यापूर्वी तुम्हाला मी ई-केवायसी आणि आधार बँक खात्याशी लिंक नसणाऱ्या शेतकरी बांधवांना कामे सांगितलेली आहेत। ज्यांची ही 2 कामे अपूर्ण असतील त्यांनी ही 2 कामे लवकरात लवकर पूर्ण करा। ही 2 कामे पूर्ण केल्यानंतरच तुम्ही या योजनेसाठी हप्त्यासाठी पात्र असणार आहे। त्यामुळे ही 2 कामे तुम्ही सुद्धा
लवकरात लवकर पूर्ण करा तुमची अपूर्ण असतील तर आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नेमकी कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर PM किसान योजनेचा हप्ता जसा जमा झाला तसाच नमोचा देखील हप्ता जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, हा हप्ता टप्प्याटप्प्याने जमा करण्यामध्ये येणार आहे, याची देखील दक्षता घ्या। त्यामुळे टप्प्याटप्प्याने वितरण होणार असल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे 18 आहेत ते आपण पाहणार आहोत। त्यानंतर उद्या किंवा परवा या दिवसामध्ये दुसरा टप्पा देखील वाटप होणार आहे। परंतु आज नेमकी पहिल्या टप्प्यामध्ये कोणते 18 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता नक्कीच 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला पाहत चला, तुमच्यासाठीच महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे आता नक्कीच 1 ते 2 मिनिटं काढा आणि व्हिडिओला नक्कीच पाहत चला। तुमचं काम थोडंसं साईडला ठेवा आणि नक्की आवर्जून व्हिडिओला पाहत चला। तर आता पहा, तुम्हाला मी जिल्ह्यांची यादी सांगणार आहे। त्या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल, तुमचा तालुका आलेला असेल, तर तुम्हाला नक्कीच पहिल्या टप्प्यामध्येच आजच म्हणजेच की वितरण होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे देखील वितरण तुमच्या खात्यावरती होणार आहे। तर आता चला पाहूया जिल्ह्यांची यादी। नंबर 1 वरती आहे बीड जिल्हा। होय शेतकरी बांधवांनो, बीड जिल्ह्यामधील जर का शेतकरी असाल, बीड जिल्ह्यामधील रहिवासी असाल, तर आता तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून सांगितलेल्या 2 अटी तुम्ही नक्कीच पूर्ण करा। EKYC आणि आधार बँक खात्याची लिंक। आता बीड जिल्ह्यात सुद्धा या यादीमध्ये नाव आलेलं आहे। त्यानंतर दुसरा जिल्हा आहे अहमदनगर। अहमदनगर मधील जर शेतकरी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, PMचा हप्ता तुम्हाला भेटलेला असेल, तर आता तुमच्या देखील खात्यावरती नमोचा हप्ता देखील जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अमरावती या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। जशी PM किसान योजनेचा 23वा हप्ता नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते जमा झालेला आहे, तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून देखील नमोचा हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये आता DBTच्या माध्यमातून जमा होणार आहेत। त्यानंतर धुळे गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। धुळे गडचिरोली मधील जर शेतकरी असाल, तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर गोंदिया हिंगोली मधील जर शेतकरी असाल, गोंदिया हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण गोंदिया हिंगोली मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील रहिवासी असाल किंवा शेतकरी असाल, तरी सुद्धा आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलाय। त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। जळगाव कोल्हापूर मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, रहिवासी असाल, तरी सुद्धा आता तुम्ही PMच्या हप्त्याचा लाभ घेतला असाल, आता तुम्ही नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता नमोचा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर जालना नांदेड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नागपूर नांदेड या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर पालघर परभणी रत्नागिरी या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। पालघर मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल, रत्नागिरी मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील असाल किंवा परभणी मधील सुद्धा कोणत्या पण एका तालुक्यामधील असाल, तरी सुद्धा तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतर रायगड सातारा सोलापूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। सिंधुदुर्ग ठाणे वाशिम या जिल्ह्यामधील सुद्धा कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तरी सुद्धा तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक अट आहे, तुमच्या खात्यावरती PM किसान योजनेचा हप्ता जमा झालाय का? जमा झाला असेल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता नक्कीच मिळणार आहे। त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा हप्ता मिळालेला नसेल, तर अशा शेतकरी बांधवांनी नेमकी काय करावी? तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही प्रतीक्षा करू शकता। तुमच्या खात्यावरती लोडिंग काही झालेलं असेल तर नक्कीच येईल, नाहीतर तुम्ही एकदा बँकमध्ये जाऊन चेक करा आणि काही आधार लिंक नसेल तर लिंक करून घ्या, नक्कीच तुमच्या देखील खात्यावरती हप्ता जमा होईल। तर अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।